श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था नाशिक व महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कवी संमेलन व काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सिटी आर्केड हॉल जेल रोड येथे उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विष्णू नारायण भटकर, महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानचे अध्यक्ष सुरेश चंद्र आहेर, सरचिटणीस अशोक भालेराव, समाजभूषण संयोजक कैलास तेलोरे, कवी किरण लोखंडे, श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष अविनाश वाघसर यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच साहित्यिक किरण लोखंडे व त्यांच्या पत्नी सरला लोखंडे यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दलित विकास महासंघातर्फे किरण लोखंडे यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून मानपत्र देण्यात आले। मानपत्राचे वाचन श्रद्धा मालुंजकर हिने केले। लोखंडे जन्म 20 सप्टेंबर 1969, राव गोरेवाडी, जाधववाडी, नाशिक रोड, नाशिक, महाराष्ट्र। भाऊ रमेश चंद्र शिंदे, दत्तात्रय दाणी, मगनलाल बागमार, गोरख पालवे, राजेंद्र सोनवणे, सुदाम सातभाई, ज्ञानेश्वर भामरे, वैजयंती सिन्नरकर, कविता कासार, रेखा सोनवणे, अख्तर पठाण, सीमाराणी बागुल, ऋग्वेदा घोलप, चंचल जाधव, शारदा तपासे, रचना चिंतावार, सपना बेंडकुळे, संजय आहेर, भाऊराव साळवे, योगेश जाधव, विलास गोडसे आदी कवी कवयित्रींनी एकापेक्षा एक दर्जेदार काव्यरचना सादर करून काव्य संमेलनास रंग आणला। त्यानंतर महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानातर्फे घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला। यात रक्कम, प्रशस्तीपत्र, पुष्प व स्मृतिचिन्ह प्रदान करून गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी अशोक भालेराव यांनी, सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी, स्वागत अनिल मनोहर यांनी तर आभार रत्नदीप जाधव यांनी मानले। काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संपत खैरे, जिल्हा सचिव मनोहर नेटावणे, जिल्हा संघटक रवींद्र बराथे, श्रीकांत श्रावण, राजेंद्र वावधाने, भारती गांगुर्डे, शैलेश हांडोरे, मंगेश बनसोडे, रवींद्र निकाळे, प्रमेशू लोखंडे, मयंक लोखंडे, रुपेश जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले। नाशिक जिल्ह्यातून विभागात 1 नंबरचे 2 नाटक महिला, एक पिंजरा आणि एक मुलीबाई आहे म्हणून या 2 महिला नाटकांना 1 नंबरचे बक्षीस कामगार कल्याण केंद्राच्या विभागीय आपल्या नाशिक विभागातून मिळाले। त्यानंतर लहान मुलांचे जे विस्थापित मुलं आहेत त्यांनी प्रवास असेल तर ते सर्व प्रवास करत असताना मी बालनाट्य लिहिले। एक पंख झडलेली पाखरे आणि विविध भारती, तर ह्या दोन्ही नाटकांना नाशिक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची पारितोषिक मिळाली आहे। जे नाटकं लिहिली 4 नाटकांनी अगोदर म्हणजे भरपूर नाटकं लिहिली, त्याच्यापैकी 4 नाटकांना प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळालेली आहेत नाशिक जिल्ह्यातून। ही सर्व आपल्या कवी मित्रांची किमया आहे। मी तुमच्या सोबत 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी होतो, सर होते आमच्या सोबत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि कैलास दिनानिमित्त एक मोठी म्हणजे आयुष्यात खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही माझ्यासाठी आणि तीच मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन इथे बसलेला प्रत्येक, कारण नाशिक जिल्ह्यात त्यांना सर्वात जास्त वाढदिवस साजरे करत असत तर तो मी करतो लोकांचे, खरंच सांगतो, कारण एक सेटअपच बनवलेला आहे। प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करतो आणि मी एक शब्द देतो की इथून पुढे माझ्या कवी मित्रांचे वाढदिवस आणि त्या ठिकाणी कवी संमेलन घेण्याचा मी रत्नदीप भाऊंच्या बरोबर, रवींद्र भाऊंच्या बरोबर प्रयत्न करत माझी तुमची आता प्रवासात आपले चेहरे बदलले, शरीर बदललं, त्यामुळं ते काही लोक ओळखीचे नाव आठवत नाही, त्यामुळं क्षमा असावी। मी पुन्हा एकदा ते सर्वांचे आभार मानतो। नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक।